त्यांची काय सेटलमेंट केली, व्यवहार केला, काय घडलं, तुम्ही टक्के पैसे घेतलेले आहेत. तोच उमेदवार स्वतः सांगत सगळीकडे फिरलेला आहे. 25 ते 50 लाख रुपयामध्ये व्यवहार झालेला आहे. त्या व्यतिरिक्त सोमनाथपूरमध्ये आणखीन एका पंचायत समिती उमेदवाराला त्यांनी पैशाची मागणी केली होती. असलेलं भाजपची बंडाळी आणि ती कुठंच थांबताना दिसत नाही. पण मी जाऊन आदरणीय महाराष्ट्राचे नेते आमचे लाडके देवाभाऊ यांच्याकडे घरी जाऊन त्यांच्या घरासमोर बसून आंदोलन करणार आहे, त्यांच्याकडून दाद मागणार आहे. तिचे अध्यक्ष राहिलेले माणसं आहेत, त्यामुळे विचारतोय की पक्षात काय नेमकं घडतंय. पक्षामध्ये चुकीचं घडतंय, जातीवाद घडतो. मध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. काय घडलं, भाजपकडे तुम्ही उमेदवारी मागणी केली होती आणि संबंधित आमदार व त्यांचे पुत्र राहुल केंद्रे यांनी धिंगाणा चालू केला की बाबा हे नाव द्यायचं नाही, ह्याला उमेदवारी द्यायची नाही, प्रेशर आण, असा अनुचित प्रकार केला. हो, माझी उमेदवारी कापली आहे. त्यावेळी 1 तासामध्ये पक्षानं मला अधिकृत उमेदवारी दिली असता हे उमेदवारी कापण्याचा अधिकार काय आहे, कोणत्या बेसवर कापली? जिल्हाध्यक्षाकडे जाणार आहे, पालकमंत्री माजी पालकमंत्री संभाजी भायाकडे जाणार आहे. तर आम्हाला आत्महत्या केल्याशी पर्याय नाही. आलं त्यामध्ये आर्थिक व्यवहार यामुळं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनेक जण भाजपमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. का आहे त्यांची नाराजी जाणून घेऊया. साधू कांबळे उदगीरच्या माझ्यासोबत आहेत. लोणीत यांना तिकीट मिळणार होतं, मात्र काय झालं हे जाणून घेऊया. काय घडलं, भाजपकडे तुम्ही उमेदवारी मागणी केली होती आणि नेमकं काय घडलं सांगा. मी भारतीय जनता पार्टीकडून सोमनाथपूर जिल्हा परिषद गटाकडून माझी आई राधिकाबाई कांबळे यांची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी मागताना मी गेल्या पक्षामध्ये 6-7 वर्ष झालं काम करतो. लोकसभा 19 पासून काम करतो. त्या अनुषंगाने आदरणीय सुधाकर शृंगारे साहेब यांच्या समेत मी काम करायचं, पक्षाचं काम करायचं. त्या माध्यमातून परिसरामध्ये शिवरस्ते असतील, लोकांच्या अडचणी असतील, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचायच्या सक्रिय 24 तास मी पक्षामध्ये काम करत आहे. त्या अनुसरून युवा मोर्चामध्ये मी नंतर 3 वर्ष झालं जिल्हा सचिव म्हणून काम करतो. त्यामध्ये पूर्ण कार्यक्रम असतील, पक्षाचे सर्व 24 तास काम करायचं. त्या माध्यमातून पक्षातून 90 ते 95% नेत्यांनी माझी शिफारस केली. त्यामध्ये संघटन मंत्री संजयजी कोडगे असतील, आदरणीय पालकमंत्री संभाजीभाई पाटील असतील, आदरणीय आप्पा रमेश आप्पा कराड असतील. काय घडलं मग असं मला ते जाणून घ्यायचं की काय घडलं, की काय तुमच्यासोबत घडलं हे सांगा. लातूरहून आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेबांनी माझी उमेदवारी डिक्लेअर करून निरीक्षकाकडे यादीमध्ये नाव पाठवलं होतं. सुमारे 12 ते 12:30च्या दरम्यान ती टीम आदरणीय गोविंद केंद्रे यांच्या घरी गेली आणि ती यादीचं नाव वाचन केलं असता त्यामध्ये माझं नाव पाहिल्यानंतर संबंधित आमदार व त्यांचे पुत्र राहुल केंद्रे यांनी धिंगाणा चालू केला की बाबा हे नाव द्यायचं नाही, ह्याला उमेदवारी द्यायची नाही. धिंगाणा असा चालू केला की दारापट, धिंगाणा कर, कस काय नाही, आम्ही राजीनामा देत आहोत, हे करताव ते करताव, मग बावनकुळे साहेबाला फोन कर, प्रेशर आण, असा अनुचित प्रकार केला. हो, माझी उमेदवारी कापली आहे. त्यावेळी 1 तासामध्ये पक्षानं मला अधिकृत उमेदवारी दिली असता हे उमेदवारी कापण्याचा अधिकार काय आहे, कोणत्या बेसवर कापली? यांनी संबंधित जो कोणी उमेदवारी दिली आहे त्याला 8 ते 15 दिवसापैकी त्यांच्याकडून उचल घेतली होती. त्या उमेदवाराने कुणाकडेच जाऊन मागणी केली नाही रीतसर, ना जिल्हाध्यक्षाकडे गेली नाही, ना कुठंच नाही. फक्त इंटरव्ह्यू वगैरे दिला होता का? पुढचे जे लोक आहेत त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिला होता का? इंटरव्ह्यू दिला होता. त्यानंतर त्यांनी कुठं जिल्हाध्यक्षाकडे गेले नाहीत, कुठं नाही, काहीच नाही. फक्त यांच्या घरी गेले, यांची काय सेटलमेंट केली, व्यवहार केला. काय घडलं, तुम्ही आरोप देखील केलेत, व्हिडिओ केलं ना मी. 100% पैसे घेतलेले आहेत. तोच उमेदवार स्वतः सांगत सगळीकडे फिरलेला आहे. 25 ते 50 लाख रुपयामध्ये व्यवहार झालेला आहे. त्या व्यतिरिक्त सोमनाथपूरमध्ये आणखीन एका पंचायत समिती उमेदवाराला त्यांनी पैशाची मागणी केली होती. पण तो संबंधित उमेदवार हा आता शिवसेनेकडून उमेदवार आहे. काय घडतंय भाजपमध्ये? निष्ठावंतांना डावललं जात आहे आणि का डावललं जात आहे असं तुम्हाला वाटतं? काय नाही, गटातटाचे राजकारण आहे. मी एखाद्या गटाच्या नेत्यासोबत काम करतो म्हणून उमेदवारी डावलायची, असा प्रकार चालू आहे. तुमच्यासोबत कुणी नेमका अन्याय केलाय? कुणी हे सगळं व्यवहार केला असं वाटतं?
ह्याच्यामध्ये सर्व गोविंद केंद्रे, माजी आमदार व माजी जिल्हा परिषदाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यवहार करून जाणीवपूर्वक जातीचाही करून आणि मी ज्यांच्यासोबत काम करतो त्यांचं नेतृत्व सिद्ध होऊ नये म्हणून हा व्यवहार हे चुकीचं काम केलेलं आहे. परिषदेचे अध्यक्ष राहिलेले माणसं आहेत, त्यामुळे विचारतोय की पक्षात काय नेमकं घडतंय. पक्षामध्ये चुकीचं घडतंय, जातीवाद घडतो, एकदम चुकीचं राजकारण घडतं. मला हे सांगा, मग तुम्ही वरिष्ठांकडे हे सगळं कळवलंय का आणि त्यांच्याकडून काय सांगा. आता मी डायरेक्ट जिल्हाध्यक्षाकडे जाणार आहे, माजी पालकमंत्री संभाजी भायाकडे जाणार आहे, संघटन मंत्री कोडगे साहेबाकडे जाणार आहे आणि स्वतः आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरासमोर जाऊन मांडी घालून त्यांना जाब विचारणार आहे की बाबा असा जर अन्याय होत असेल तर आम्हाला आत्महत्या केल्याशी पर्याय नाही. कारण 7-7 वर्ष पक्षामध्ये काम करून जर तुम्हाला आयत्या वेळी जर असं होत असेल तर आम्ही जगाव कशासाठी आणि करावं काय कशासाठी. सध्या तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर देश दौरा असल्यामुळे मी थांबलोय. बऱ्याचशा कार्यकर्त्यांजून चर्चा केली मी. काही जण म्हणतायत थांबा, पण काय म्हणतायत की अपक्ष निवडणूक मोठी आहे, हे होईल का तुम्हाला. त्यासाठी मी अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. 27 तारखेपर्यंत मला वेळ आहे. पण मी जाऊन आदरणीय महाराष्ट्राचे नेते आमचे लाडके देवाभाऊ यांच्याकडे घरी जाऊन त्यांच्या घरासमोर बसून आंदोलन करणार, त्यांच्याकडून दाद मागणार आहे. भाजपचे कार्यकर्ते खरं तर मागील काही दिवस सुरू असलेलं भाजपची बंडाळी आणि ती कुठंच थांबताना दिसत नाही. लातूरच्या उदगीरमध्ये या ठिकाणी केलेली तरुणांना मागणी आणि त्यानंतर जे आहे ते पक्षाकडून डावलण्यात आलं आणि त्यामध्ये आर्थिक व्यवहार यामुळं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. लातूरचं राजकारण भाजप कशा पद्धतीनं करतंय आणि त्यावरती देखील कार्यकर्ते आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळं वरिष्ठ पातळीवर काय चर्चा होते आणि काय तोडगा निघतो, ही बंडखोरी कधी थांबते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.